मुंबईमध्ये अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वात दिव्याच फाउंडेशनचा ग्लोबल पीस ऑनर्स 2025 हा कार्यक्रम पार पडला। गेटवे ऑफ इंडिया इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध मान्यवरांनी हजेरी लावली। या कार्यक्रमात 26/11 हल्ल्यातील शहीद कमांडो सुनील जोधा यांचा सन्मान करण्यात आला। पद्मश्री राजश्री बिर्ला आणि शाहरुख खान यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। मोमरे जैसे एक हमारे जवान कि जिन्होंने अपने शरीर में तो गोलियां खा ली लेकिन कसाब को छोड़ा नहीं। जब तक वहां पर आतंकवादियों का खात्मा हुआ नहीं वो जमे रहे और आतंकवादियों का खात्मा किया। ऐसे हमारे दाते जी का आज यहां पर स्वागत और सत्कार करते हुए हमें बहुत खुशी है। हम समाज में सकारात्मकता तैयार करें ये भी बहुत जरूरी है और उसी सकारात्मकता को तैयार करने वाली श्रीमती नीता अंबानी जो एक प्रकार से पीस एम्बेसडर के रूप में काम करती है, उनका भी आज यहां पर सत्कार हो रहा है। कोई दीवार हमें अलग नहीं कर सकती, हम एक है तो हम सेफ है। दरम्यान या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली। पाहूया। अमृता वहिनींनी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने देशभक्ती, राष्ट्रभक्ती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री इकडे आहेत पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना? आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत। हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत। दरम्यान याच कार्यक्रमात नीता अंबानींनी मराठीतून भाषण केलं। पाहूया। आपल्याला एकत्र आणते, कला आपल्याला ताकद देते, संस्कृती आपल्याला जोडते। These are India's timeless gifts to the world. जय महाराष्ट्र, जय हिंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।